नमस्कार. मी पुष्कर. मी आज तुमच्यासमोर माझ्याच आवाजात मीच लिहिलेली चौथी भयकथा सादर करणार आहे. ही भयकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. या भयकथेतून अंधश्रद्धा पसरवणे किंवा तिला प्रोत्साहन देणे हा मुळीच हेतू नाही. या भयकथेचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेचं नाव आहे टॉवर नंबर 17. छोट्या गावाकडून मोठमोठ्या शहरांमध्ये राहायचं स्वप्न कोणाचं नसतं आणि त्या मोठ्या शहरामध्ये आपल्याला नोकरी मिळावी आणि मस्त जगावं असं कोणाला नाही वाटत. असं स्वप्न घेऊन निखिल सिंदखेड राजावरून पुण्याला आला होता. पुण्याला अगदी नवीन डेव्हलप झालेल्या जागेत तो राहायला जाणार होता. पण साध्या निखिलला हे ठाऊक नव्हतं की स्वप्न तर त्याला पूर्ण करायचं होतं, पण तो अशा कचाट्यात सापडणार होता जिथून त्याला निघणं फार अवघड होऊन जाणार होतं. पुढे आपल्यासाठी काय लिहून ठेवलं आहे हे कोणाला माहीत असतं ना, आणि किती भयावह लिहून ठेवलं आहे हे त्यालाच ठाऊक नव्हतं. नवीन जोश, नवीन उत्साह त्याच्यामध्ये होता. अगदी नवीन डेव्हलप झालेल्या जागेत निखिल आला होता, जिथे तो पेईंग गेस्ट म्हणून एका घरी राहणार होता. नवनवीन इमारतींचं बांधकाम सुरू होतं. टोलेजंग इमारती उभ्या राहत होत्या. जमिनीचे व्यवहार करायचे आहेत असे बोर्ड सगळीकडे लागले होते. अगदी लक्षात येत होतं की सगळी जमीन विकली जाते. कुठली जमीन विकली जाते आणि कशा जागी इमारती उभ्या राहत होत्या हे तिथल्या काही लोकांना पण माहीत नव्हतं. फक्त घरं विकली जात होती. त्यातच एक घर कदम काकांच्या मुलाने, जो परदेशात असतो, त्याने त्यांना घेऊन दिलं होतं. सगळं ऑनलाईन व्ह्यूइंग आणि ऑनलाईन व्यवहार करून त्याने घर विकत घेतलं होतं. त्यामुळे घर कशावर उभं आहे हे त्याला ठाऊकच नव्हतं. आणि कदम काका काकू त्या नवीन फ्लॅटमध्ये, त्या नवीन टॉवरमध्ये शिफ्ट झाले होते. 7व्या मजल्यावर त्यांचं घर होतं. निखिल त्याला जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहायचं होतं त्या भागात आला. संध्याकाळ झाली होती. अंधार पडायला सुरुवात झाली होती, पण उजेड पुरेसा होता. त्याला इमारत सापडत नव्हती. त्याला चालता चालता एक माणूस दिसला आणि निखिलने त्याला विचारलं, "ही बिल्डिंग कुठे आहे? मला सापडत नाही हो." त्या माणसाने निखिलकडे बघितलं आणि रस्त्यावर असलेल्या इतर माणसांनी निखिलकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्यांनी त्याच्याकडे असं का बघितलं असेल हे निखिलला काही कळलं नाही. ज्या माणसाला निखिलने विचारलं होतं तो माणूस निखिलला म्हणाला, "चल, मी तुला दाखवतो." असं म्हणून त्याने निखिलचा हात हातात घेतला. निखिलला ते जरा वेगळं वाटलं, कारण त्याने हातात हात फार घट्ट धरला होता. आणि अचानक निखिलला हाताला काहीतरी टोचल्यासारखं झालं. "हां, काय?" जसं त्या व्यक्तीच्या हातात काहीतरी होतं आणि त्याने ते त्याला मुद्दाम टोचलं होतं. तो माणूस म्हणाला, "ती बघ, ती बिल्डिंग, जिच्या बाहेर ते पत्रावळीवर अन्न ठेवलंय ना, लिंबू आणि कुंकू टाकून, ती बिल्डिंग आहे. तिथं जायचंय तुला. इडापिडा जायला ठेवलंय त्यांनी ताट. पण अशी कधी जाते का इडापिडा? तिला जायचं तेव्हाच जाते ती. लक्षात आलं का? तिथेच तुला बोलवलंय." असं सगळं सांगून तो माणूस विचित्र हसला. निखिल त्याला म्हणाला, "ओ, इडापिडा काही नसते हो, काही सांगू नका." निखिलने त्याच्या हाताला जोरात हिसका देऊन हात काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने निखिलचा हात इतका घट्ट पकडला होता की काही केल्या निखिलचा हात सुटत नव्हता. निखिलने थोडी झटापट करत त्याच्या हातातून हात सोडून घेतला आणि त्याच्यापासून पटपट चालत दूर निघून गेला. तो माणूस पण तिथून निखिलकडे बघत बघत निघून गेला. पण रस्त्यावरचे लोक निखिलकडे अजूनही वेगळंच बघत होते की हा नक्की कोणाशी बोलला की स्वतःशीच बोलला. तिथं कोण होतं? निखिल जिथे त्या व्यक्तीशी बोलत होता तिथे एका झाडाखाली एक म्हातारा बसला होता आणि त्याला बघून असं वाटत होतं की त्याला सगळं कळतंय आणि त्याला सगळं दिसतंय. तो नकारार्थी मान हलवत होता. तो असा का करतोय हे निखिलला काही कळलं नाही आणि निखिल तिथून निघून गेला. निखिल बिल्डिंगजवळ पोहोचला होता. त्या ताटाच्या जितक्या लांबून त्याला जाता येईल तितक्या लांबून तो फेरी मारून त्या बिल्डिंगच्या दारापर्यंत गेला. खाली सिक्युरिटी गार्डला विचारलं, "काका, माधव कदम काका कुठे राहतात?" सिक्युरिटीवाले म्हणाले, "7व्या मजल्यावर 703 मध्ये." निखिलने नाव, नंबर, पत्ता सगळं त्यांच्या डायरीमध्ये लिहून दिलं आणि जायला लागला. सिक्युरिटी काका त्याला म्हणाले, "नीट जा रे बाबा वर, नाहीतर वर जाशील सरळ." निखिल एकदम कन्फ्यूज झाला. "आणि असं का बोलताय?" तो म्हणाला, "म्हणजे
काय म्हणायचं काका? सिक्युरिटी गार्ड म्हणाले की एक जण लिफ्टने वर जात होता तर तो लिफ्टमधून परत उतरलाच नाही, सरळ वर गेला, असं मला आधीच्या शिफ्टवाले सिक्युरिटी सांगत होते. असं कधी असतं का? लिफ्ट काय आकाशात गेली होती का? झोपा झोडतात नुसते. तो निघून गेला असेल जिन्याने खाली येऊन. आणि सिक्युरिटी काका हसायला लागले. निखिल थोडा बिचकत म्हणाला, ठीक आहे काका, मी जातो नीट. असं म्हणून तो बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पोहोचला. इकडे तिकडे बघायला लागला की लिफ्ट कुठे आहे. तितक्यात त्याला एक बाई पार्किंगमध्ये दिसली. लाल साडी नेसून उभी होती. पार्किंगमधल्याच एका पिलरला टेकून ती उभी होती. डोक्यावर पदर आणि मान खाली होती. निखिलला असं वाटलं की मोबाईलमध्ये डोकं असेल आणि मोबाईल बघत उभी असेल म्हणून मान खाली आहे. तिच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती आणि पिशवीमध्ये काहीतरी जड जड होतं. त्याने तिच्याकडे बघितलं आणि लिफ्ट शोधायला तो निघून गेला. बिल्डिंग फारच नवीन असल्यामुळे जास्त लोक त्या बिल्डिंगमध्ये नव्हती. हा जसा जसा चालत होता तसाच आवाज अजून घुमत घुमत त्याच्या कानावर यायला लागला. त्याला वाटलं त्याचाच आवाज असेल. बिल्डिंग रिकामी असल्यामुळे आवाज घुमत असेल असं तो मनात म्हणाला. पण कॉरिडॉर खूपच मोठा असल्यामुळे लिफ्टपर्यंत जायला वेळ लागणार होता. निखिल चालतच होता. तसा आवाज येत होता. हळूहळू आवाजाचा वेग वाढू लागला आणि त्याच्या जवळजवळ यायला लागला. निखिलला असं वाटायला लागलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करतंय आणि त्याचा वेग वाढायला लागला होता. निखिलने मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं. तो पटापट लिफ्टपर्यंत पोहोचला. लिफ्टचं दार बंद करण्याची घाई करू लागला आणि शेवटी लिफ्टचं दार बंद झालं आणि तो वर जाऊ लागला. असं करता करता तो 7व्या मजल्यापर्यंत पोहोचला. उतरून पटकन तो 703 नंबरच्या घराजवळ गेला. त्या घरची बेल वाजवली, पण दार कोणीच उघडत नव्हतं. त्याने बरेचदा बेल दाबली, पण आतून कोणाचाच प्रतिसाद नाही. तो दाराच्या समोर वाट पाहत उभा राहिला, पण आतून कुणीच बाहेर येत नव्हतं. शेवटी वाट पाहून पाहून निखिल कंटाळला आणि त्याने शेजारच्या घराची बेल वाजवली की त्यांना विचारू कदम नक्की कुठे गेले आहेत. असं म्हणून त्याने बेल वाजवली आणि आतून एक माणूस बाहेर आला आणि त्याने विचारलं, कोण पाहिजे? निखिल म्हणाला, हे कदम कुठे बाहेर गेलेत का? मी कधीची बेल वाजवतोय, कोणी बाहेर येत नाहीये. तर तो माणूस म्हणाला, अहो आम्हीच कदम. निखिल एकदम संभ्रमात पडला आणि त्यांना म्हणाला, अहो पण ते तर 703 मध्ये राहतात ना? तो माणूस म्हणाला, कोण म्हणाला तुम्हाला? आम्ही इथेच राहतो 704 मध्ये. तसा निखिल म्हणाला, सिक्युरिटी मला म्हणाले की तुम्ही 703 मध्ये राहता. तसे ते कदम काका म्हणाले, अहो नाही हो, आम्ही इथेच राहतो. बिल्डिंग अजून नवीन आहे तर दारांवर पाट्या नाही आहेत, म्हणून त्याच्या लक्षात आलं नसेल. त्या सिक्युरिटीला सांगायला पाहिजे, नीट सांगत जा लोकांना. आणि ते निखिलला म्हणाले, बोला काय काम आहे तुमचं? तसा निखिल म्हणाला, मी सिंदखेड राजावरून आलो होतो. आपलं फोनवर बोलणं झालंय म्हणून आपण एकमेकांना पहिल्यांदा बघतोय. मी निखिल, मी ते तुमच्याशी पेईंग गेस्ट म्हणून बोललो होतो बघा, त्याच्या संदर्भात. आमच्या इथल्या काजवेकरांनी तुमचा व्हॉट्सॲप मेसेज मला पाठवला होता आणि मग आपण बोललो होतो की घरात तुम्ही दोघेच आहात आणि कोणी तिसरा तरुण आला तर तुम्हाला थोडी मदत होईल आणि आधार पण मिळेल. तसे कदम काका म्हणाले, अरे हो हो हो, ये ये, पण तू तर काल येणार होतास ना रे, तू आज आलास? तसं कळवायचं तरी आम्हाला. आम्ही वाटच बघत होतो आणि फोन पण नाही लागला तुझा बिलकुल. तसा निखिल म्हणाला, अहो काल नेमकं माझं ना खूप डोकं दुखत होतं आणि मला निघताच नाही आलं. मला माफ कराल? तसं कदम काका म्हणाले, अरे माफी काय मागतोस? ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे तुझ्या लक्षात आलं का, तुझं अचानक डोकं दुखलं आणि तुला यायला जमलं नाही, याचाच अर्थ असा आहे की कोणीतरी तुला थांबवत होतं इथे येण्यापासून आणि वेळ तुझी चुकलेली आहे इथे येण्याची. आणि सिक्युरिटीने पण घर चुकवलं. कसं सगळं चुकलं बघ. आणि काका हसायला लागले. निखिलच्या मनात विचार आला की खरंच कोणी मला थांबवत होतं का? खरंच माझी इथे यायची वेळ चुकली आहे का? संध्याकाळचा तो घटनाक्रम आठवायला लागला आणि त्याला दडपण यायला लागलं. काका म्हणाले, कसला विचार करतोय? ये घरात. आणि कदम काकू आतून म्हणाल्या, ये रे ये, काही वेळ चुकली नाही तुझी. मस्त गरम गरम जेवण तयार आहे, चल एकत्र जेवूया आपण सगळे. तसं निखिलला सगळं विसरायला झालं आणि तो घरात गेला. निखिल म्हणाला, काकू नको, मी खाऊन आलोय थोडं, मला भूक नाही इतकी. तशा कदम काकू म्हणाल्या, अरे मी पण इतकी काय व्यवहारी नाही आहे. आजच्या जेवणाचे पैसे नाही घेणार मी आणि घरासारखा राहा, ये जेवायला. तसं निखिलला थोडंसं बरं वाटलं आणि त्याला थोडं सगळं विसरायला झालं. निखिल घरात गेला. गप्पा मारून तिघांनी पोटभर जेवण केलं आणि मग कदम काकू त्याला त्याची पेईंग गेस्टसाठी असलेली रूम दाखवायला घेऊन गेल्या. घरात एकूण 3 बेडरूम होत्या. त्यातली छोटी बेडरूम निखिलसाठी होती. काकू म्हणाल्या, ही तुझी खोली.
मधली खोली बंद असते, ती आम्ही आमच्या मुलासाठी ठेवली आहे आणि तिकडची मोठी खोली आमची आहे. तू अगदी घरासारखा राहा इकडे. काही लागलं तर सांग आम्हाला. थोडं घाबरायलाच होतं या बिल्डिंगमध्ये, कारण बिल्डिंग अजून तशी रिकामीच आहे ना. फ्लॅट्स काही विकले गेले नाही आहेत जास्त. हळू विकले जात आहेत. नवीन सोसायटी आहे ना, नवीन टॉवर आहे हे. असंच होईल. निखिल आपला शांततेत सगळं ऐकत होता. कधी-कधी ना खूप विचित्र आवाज येतात, असं काकू म्हणाल्या. त्यावर काका म्हणाले, "अगं नवीन टॉवर आहे, तर अजून कामं सुरू आहेत. कोणी फर्निचर करतंय, कोणी तोडफोड करतंय, त्याचेच आवाज असतील. नवीन मुलाला कशाला घाबरवतेस तू?" काकू म्हणाल्या. "नाही, ते आवाज लक्षात येतात. हे काहीतरी भलतंच आहे. चांगलं आपण आपल्या जुन्या घरात राहत होतो. कशाला आपल्या मुलाने इथे आपल्याला पाठवलंय काय माहिती. मला इथे काही ठीक वाटत नाही. इथे ना अंगण, ना लोक बोलायला आणि त्यात हे भयानक आवाज. दिवसभर ऐकून घाबरायला होतो." आणि शांत झाल्या. काका म्हणाले, "अगं म्हणूनच आपण पेइंग गेस्ट ठेवतो आहोत ना. तितकाच आपल्याला पण आधार आणि बोलायला कोणीतरी आहे. नको काळजी करूस बरं तू." निखिल आजच्या दिवसात घडलेल्या सगळ्या घटनांचा क्रम लावत होता. तो माणूस कोण होता? त्या माणसाने माझा हात इतका घट्ट का धरला होता? त्याने माझ्या हाताला काय टोचलं होतं? तो म्हातारा नकारार्थी का मान हलवत होता? सिक्युरिटी काका असं का म्हणाले, की नीट वर जा, नाहीतर सरळ वर चालला जाशील? हे सगळं काय सुरू आहे? ती पार्किंगमध्ये बाई कोण होती? कॉरिडॉरमध्ये इतके आवाज घुमत माझ्या मागे का आले? माझ्या मागून कोणी चालत होतं का? आणि मला कोणी दिसलं का नाही? काकूंनी पण काय सांगितलं काय माहिती? अशा का बोलून गेल्या त्या? त्यांना काही दिसलंय का? त्यांना काही जाणवलंय का? आणि माझ्यासोबत पण आज इतकं असं का घडलंय? असा विचार करत निखिल त्याच्या रूममध्ये गेला आणि विचार करता निखिलला गाढ झोप लागली. निखिल सकाळी झोपेतून उठला आणि पुढच्या दिवसाचा विचार करायला लागला. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या रूममध्ये जिथे तो रात्रभर झोपला होता, त्या रूममध्ये काय घडलं होतं. आणि त्याने जर हे जागं राहून बघितलं असतं तर त्याचं काय झालं असतं. दिवसभराचा पूर्ण थकल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. पण तो ज्या पलंगावर झोपला होता, तो पलंग थोडा सरकलेला होता. सामान थोडं अस्तव्यस्त झालं होतं. सकाळी त्याला उठून एकदम धक्काच बसला, की आपला पलंग कसं काय सरकलाय आणि सामान कसं काय अस्तव्यस्त आहे. पण त्याने असा विचार केला, की चुकून सरकला असेल त्याच्याकडनं रात्रीतनं आणि रूम अशीच असेल. पण प्रश्न असा होता, की इतका जड पलंग कसं काय सरकू शकतो, हे त्याच्या लक्षात आलं नाही. निखिल फ्रेश होऊन बाहेर काका-काकूंशी बोलायला हॉलमध्ये आला. निखिलला काकूंकडे बघून एकदम धक्काच बसला. काकू खूप घाबरल्यासारख्या वाटत होत्या. त्यांचे डोळे लाल होते आणि त्यांच्या डोळ्याखाली काळं पण झालं होतं. असं वाटत होतं की रात्रभर काकू झोपल्याच नाहीयेत. डायनिंग टेबलच्या इथे काकू बसल्या होत्या आणि काका त्यांच्या बाजूला. काकूंना काका समजावत होते. काका सारखं म्हणत होते, "अगं असं काही नाही आहे गं, कुणी नव्हतं आपल्या खोलीत. कोण कशाला येईल इतक्या रात्री? आणि कोणत्या बाईबद्दल बोलतेस तू काय माहिती?" काकू म्हणाल्या, "अहो मी खरं बोलते हो. आपल्या रूममध्ये खरंच कोणीतरी आलं होतं. अगदी आपल्या बाजूला येऊन." पण काकांना तितक्यात निखिल दिसला आणि त्यांनी विषय बदलला. ते म्हणाले, "अगं मीच होतो रात्री. पाणी प्यायला उठलेलो बघ. तुला भास झाला असेल. तू पण ना?" आणि काकू पण मुद्दाम म्हणाल्या, "अच्छा तुम्ही होता का? मला असं वाटलं कोण आलं आणि कोण बाई होती. मला ना रात्री जरा ॲसिडिटीचा त्रास होत होता म्हणून नीट झोप झाली नाहीये हो." "अरे निखिल, ये. झाली का झोप तुझी व्यवस्थित? चल, मी चहा करते मस्त आलं टाकून. सोबत घेऊया आपण चहा." आणि काकू किचन ओट्याजवळ गेल्या. काकूंनी काकांना आवाज दिला आणि काका तिथे गेल्यावर काकू काकांना म्हणाल्या, "निखिलला काही कळू देऊ नका हां. त्याला जर कळलं ना तर तो इथनं निघून जाईल आणि आपल्याला कुठलाच आधार उरणार नाही हो. या मजल्यावर एकतर कोणीच नाही आहे आणि या टॉवरमध्ये पण फक्त 4 जण राहायला आले आहेत. मला प्रचंड भीती वाटते हो. आपल्यासाठी कोणीतरी पाहिजे इथे. आपल्यासोबत कोणीतरी पाहिजे इथे. चांगला मुलगा आहे निखिल. त्याला नको जाऊ द्यायला आपण." निखिलने सगळं म्हणजे सगळं ऐकलं होतं.
अगदी काकू का घाबरल्या होत्या, त्यांची रात्री झोप का झाली नव्हती, त्यांना रात्री काहीतरी भास होत होते आणि किचन ओट्याजवळ काकू काकांशी काय बोलल्या, सगळं म्हणजे सगळं निखिलने ऐकलं होतं. निखिल जरा घाबरला होता. काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं. येऊन चूक तर नाही केली आहे ना, असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात सुरू होते. त्याला असं वाटत होतं की इथून निघून जायचं का आपण? कशाला अशा भानगडीत अडकायचं? पण त्याने असा विचार केला की काकू खरं बोलले असतील तर? काल जे पण घडलं ते नुसतंच घडून गेलं असेल तर? त्याच्या मागे काहीच नसेल तर? खरंच काका रात्री उठले असतील ना? त्यांना तसाच भास झाला असेल. आपण उगाच विचार करतो आहोत का? आपण ज्या कामासाठी आलो आहोत ना, त्यावर लक्ष केंद्रित करूया आणि आपलं स्वप्न पूर्ण करूया. आणि इतकी चांगली माणसं आपल्याला इथे भेटली आहे. त्यांचा आधार बनून इथंच राहूया आपण. असं मनाशी ठरवून तो दिवसाच्या पुढच्या कामांना लागला. काका-काकूंसोबत निखिलने मस्त चहा घेतला, नाश्ता केला आणि काम शोधण्यासाठी बाहेर जायला लागला. तो घरातून बाहेर निघाला. काकू त्याला म्हणाल्या, लवकर ये रे निखिल, आम्ही तुझी वाट बघू हां. आम्हाला फार एकटं वाटतं इथे." काका-काकू किती एकटे आहेत, हे निखिलला जाणवत होतं. त्यांना सांगून तो कामासाठी बाहेर निघाला. लिफ्टजवळ गेला, पण लिफ्ट लवकर येत नव्हती. 4थ्या मजल्यावर ती तशीच थांबून होती. त्याने सारखं लिफ्टचं बटन दाबलं, पण लिफ्ट वर येतच नव्हती. आणि खूप जोरदार आवाज आला आणि लिफ्ट सटकन 4थ्या मजल्यावरून 7व्या मजल्यावर आली. तो एकदम बिचकून मागे सरकला. लिफ्ट कशी काय इतक्या जोरात वर आली याचा विचार करायला लागला. दार उघडून बंद झालं. त्याने लिफ्टचं बटन परत एकदा दाबलं आणि लिफ्टचा दरवाजा उघडला. त्याला असं वाटलं काहीतरी तांत्रिक बिघाड लिफ्टमध्ये झाला असेल आणि स्क्रीनवर चुकीचे नंबर दिसले असतील. म्हणून तो आत शिरायला लागला. तितक्यात तितक्यात त्याला एक माणूस लिफ्टमध्ये दिसला. खूपच घाबरलेला होता तो. त्याच्या अंगाला थरथर सुटली होती. तो पूर्ण घामाने भिजलेला होता. कसं काय इतक्या जोरात लिफ्टवर आली काय माहिती? मी कधीचा लिफ्टमध्ये अडकलो होतो. काही केल्या लिफ्ट हालत नव्हती. सारखे लाईट चालू बंद होत होते आणि दरवाजा पण थोडा उघडायचा आणि बंद व्हायचा. मला बाहेर पण पडता येत नव्हतं आणि कोणीतरी चालतंय फ्लोअरवर असाच भास व्हायचा. बरं झालं तुम्ही लिफ्ट बोलावली. निखिलला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तो म्हणाला, "तुम्ही इथेच राहता का?" तो माणूस मान हलवून हो म्हणाला. निखिल म्हणाला, "म्हणजे तुमचं घर 4थ्या मजल्यावर आहे का?" तो माणूस म्हणाला, "हो, कशाला इथे घर घेतलं काय माहीत. तो बिल्डरच्या ओळखीचा एक ब्रोकर आला आणि त्याने आम्हाला सांगितलं की स्वस्तात घर देतो आणि मार्केट भावापेक्षा 20 लाख कमी किंमत होती या घराची, म्हणून आम्ही पण या टॉवरमध्ये फ्लॅट बुक केला. असं वाटलं होतं लोक येतील लवकर, पण कुणी येत नाही अजून. काय झोल आहे काय माहिती. एक गोष्ट चांगली घडली नाही इथे आल्यापासनं. सतत काही ना काही वेगळं सुरू आहे. ज्याचा आपण विचार पण करत नाही अशा काही गोष्टी सुरू आहे. जाऊ द्या ऑफिसला जायचंय, उशीर होतोय." लिफ्ट पूर्ण खाली येऊन पॅसेजमध्ये चालत चालत तो इतकं बोलला. निखिलला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तो तर पेईंग गेस्ट म्हणून या टॉवरमध्ये आला होता. त्याच्या हातात तर खरं काहीच नव्हतं. तो माणूस घाईघाईत निघून गेला आणि निखिल पण त्याच्या शोध मोहिमेसाठी बाहेर पडला. दिवसभर बाहेर फिरून निखिल दमला होता आणि तो संध्याकाळी परत घरी यायला निघाला. निखिल सोसायटीजवळ पोहोचला आणि आत जायला लागला. पण आज कॅबिनमध्ये सिक्युरिटी काका नव्हते. कॅबिन रिकामी आणि संध्याकाळचे 6 वाजले होते. थोडा अंधार पडायला लागला होता आणि सोसायटीचे लाईट पण सुरू नव्हते. काल संध्याकाळी निखिलची यायची वेळ आणि आज संध्याकाळची वेळ जवळजवळ सारखीच होती. परत निखिलला तेच दृश्य दिसलं. एक बाई लाल साडी नेसून पार्किंगच्या पिलरला टेकून उभी होती. मान तशीच खाली, डोक्यावर पदर घेऊन, जसं मोबाईलमध्ये डोकं आहे. निखिलने तिच्याकडे पाहिलं, पण तिचं लक्ष नव्हतं. निखिलने आज नीट पाहिलं, तर त्याच्या आज असं लक्षात आलं की खांदा आणि डोक्यामध्ये जास्त अंतर नव्हतं. अगदी छोटं डोकं आहे असं त्याला वाटत होतं. तो जास्त नीट बघायला म्हणून थोडं पुढे सरकला. तितक्यात तितक्यात त्याच्या पाठीवर जोरदार कोणाचा तरी हात आला आणि तो प्रचंड घाबरला. "कोण आहे? कोण आहे?" निखिल प्रचंड घाबरला होता. तो विचार करायला लागला, "कोण आहे? कोणी आपल्याला पाठीवर मारलं?" तितक्यात आवाज आला, "काय करतोय रे रस्त्यात उभं राहून? सरक बाजूला, मला सामान न्यायचंय." त्याने बघितलं तर सिक्युरिटी काका होते आणि एका कुटुंबाला सामान शिफ्ट करायला मदत करत होते. निखिल एकदम म्हणाला, सॉरी काका, माझं लक्ष नव्हतं." सिक्युरिटी काका म्हणाले, "अरे मग कुठे बघत होतास?" निखिल म्हणाला,
अहो काका, ती बाई आहे ना तिथे, ती पिलरला टेकून उभी आहे. ती तिथेच उभी होती काल पण आणि आज पण तिथेच उभी आहे. सिक्युरिटी काका म्हणाले, "अरे कोण बाई? कशाला बायका बघतो रे? इथे आम्हाला एक बाई बघायला फुरसत नाहीये. हे नवीन घरमालक सामान शिफ्ट करताय. म्हणाले आम्हाला नाही राहायचं इकडे, आम्ही दुसरं घर घेतलं तिकडे जातोय. म्हणे हे टॉवर चांगलं नाहीये. इथे काय-काय घटना घडताय." त्यांना मी मदत करतोय सामान शिफ्ट करायला. 1 महिना पण नाही झाला इथे राहायला येऊन आणि लगेच निघाले पण. किती पैसा असतो ना लोकांकडे आणि आम्ही इथे सामान वाहतोय. असं म्हणून सिक्युरिटी काका पुढे निघाले आणि त्या सिक्युरिटी काकांच्या मागोमाग त्या घरातले एक जण आले आणि म्हणाले, "जितकं सामान घेतलंय तितकं घ्या. बाकी द्या सोडून इथेच. गरजेपुरतं घेतले गेलंय. आता जास्त इथे अडकू नका. जीवाला धोका आहे आपल्या इथे." त्यांच्या मागोमाग त्यांची बायको येत होती, जी प्रचंड घाबरलेली होती आणि तिच्या तोंडातून शब्द पण फुटत नव्हते. तो माणूस देखील प्रचंड घाबरलेला होता आणि घाईघाईत सामान घेऊन ते निघाले होते. जाता जाता त्यांची बायको म्हणाली, "देव करो आणि या त्रासातून सुटो आम्ही." हे सगळं इतकं पटापट घडत होतं की निखिलला काहीच समजत नव्हतं. सिक्युरिटी काकांनी गाडीत सामान चढवलं आणि ते लोक निघून गेले. पहिल्या दिवशी म्हणजे काल निखिलला झाडाखाली जो म्हातारा दिसला होता, तो म्हातारा परत दिसला आणि तो म्हातारा नकारार्थी मान परत हलवत होता आणि म्हणाला, "हे असंच होणार. कुणी राहणार नाही या सोसायटीत आणि कोणाला ती राहू पण देणार नाही. कळत नाही या लोकांना, पण आता काय करणार? यांच्या नशिबी असंच आहे. त्यांना सहन करावंच लागणार." हे त्याचं बोलणं ऐकून सिक्युरिटी काका म्हणाले, "ओ बाबा, कशाला बोलताय काही पण? गप्प बसा ना गुपचूप." म्हातारा म्हणाला, "तुम्हाला फक्त आमचं तोंडच दिसणार की आम्ही बडबड करतोय. पण मी हे का सांगतोय ना, हे आता नाही कळणार तुम्हाला. नंतर बरोबर कळेल बघा. माझंही तोंड बंद केलंय. माझ्या जीवाला धोका आहे. मी कुठे काय जास्त बोलू शकतो? करा सहन. तुमच्या नशिबी हेच आहे." निखिल हे सगळं लांबून ऐकत होता. निखिलने त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात बघितलं आणि म्हाताऱ्याने पण निखिलच्या डोळ्यात. म्हाताऱ्याच्या डोळ्यात खरेपणा आणि काळजी होती. पण ती कसली? असा प्रश्न घेऊन निखिल घरी जायला निघाला. निखिल परत लिफ्टच्या दिशेने जायला लागला. कॉरिडॉर मोठा होता. त्यामुळे तो परत कालसारखा चालत होता आणि यावेळी आवाज घुमत नव्हता. निखिलला थोडी भीती वाटत होती म्हणून तो पटपट चालत होता. तितक्यात त्याला थोडा बांगड्यांचा आवाज आला. त्याने झपकन मागे वळून पाहिलं पण कुणी नव्हतं आणि लगेच पैंजणाचा पण आवाज आला. लॉबीमध्ये कुणीच नव्हतं. आवाज जोरजोरात त्याच्या दिशेने यायला लागला. निखिल बॅग घेऊन जोरात पळत सुटला. लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट खाली आली आणि निखिल पटकन तिच्या आत शिरला आणि सोबत पैंजण घालून पण कोणीतरी आत शिरलं असं त्याला जाणवलं. आता तर तो अडकला होता. लिफ्टच्या दाराजवळ दाराकडे तोंड करून तो उभा राहिला. डोळे गच्च बंद आणि तोंडात देवाचं नाव. कधी तो वर पोहोचेल असं त्याला झालं होतं. निखिलला लिफ्टमध्ये जाणवत होतं की अजून कोणीतरी आहे लिफ्टमध्ये, पण मागे बघायची हिंमत त्याच्यामध्ये बिलकुल नव्हती. बांगड्यांचा आणि पैंजणांचा आवाज हळूहळू येतच होता. लिफ्ट 7व्या मजल्यावर पोहोचली आणि निखिल वेगाने लिफ्टच्या बाहेर आला. पळत पळत कदम काकांच्या घरापर्यंत पोहोचला. आत घाबरलेला चेहरा घेऊन जावं असं त्याला वाटत नव्हतं, म्हणून तो घराच्या दाराशी थोडा वेळ बसून राहिला. हळूहळू बूट काढत होता. आत त्याला तसं जायचं नव्हतं. तो तिथे मांडी घालूनच दाराजवळ बसून राहिला आणि तितक्यात घराचं दार उघडलं. तर काकू दारात होत्या आणि त्या एकदम म्हणाल्या, "तू आलास निखिल? कधी आलास? अरे घरात का नाही आलास?" निखिलने एकदम चेहरा चांगला करून त्यांना म्हणाला, "हे काय? आत्ताच आलो काकू मी. बूटच काढत होतो तितक्यात तुम्ही आल्या." काकू म्हणाल्या, "अरे आम्ही तुझीच वाट बघत होतो रे. एकटं एकटं नको होऊन जातं." काकू निखिलची वाटच बघत होत्या की याने लवकर यावं. काकू पण घाबरलेल्या वाटत होत्या आणि निखिल पण. दोघं एकमेकांशी बोलत होते. तितक्यात तितक्यात पायात पैंजण घालून कोणीतरी त्यांच्या फ्लोअरवर पळत गेला असा त्यांना भास झाला. त्याच वेळेस काकू आणि निखिलने एकमेकांकडे बघितलं. दोघांच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि प्रश्न की नक्की काय होतं? कोण इथनं पळत गेलं? आता मात्र निखिलला जास्त भीती वाटायला लागली होती. त्याच्या मनात पक्कं झालं होतं की हे काय भास नाही आहेत. काहीतरी नक्की घडतंय आणि तो ताडकन उठून घरात गेला. काकूने देखील घराचं दार पटकन लावून घेतलं. काका एकदम दोघांना बघून म्हणाले, "काय झालं दोघांना? असे का घाबरले आहात तुम्ही दोघं?" दोघंही काहीच बोलले नाही. काका म्हणाले, "अरे सांगा." निखिल म्हणाला, "काही नाही काका, मी घाईघाईत आलो म्हणून असं वाटत असेल तुम्हाला." काकू काहीच बोलल्या नाही. काका म्हणाले, "आणि तुला काय झालं गं?" काकू एकदम ओरडल्या, "म्हणते मी कधीची, चला इथून आपण सांगू सुजयला." सुजय म्हणजे त्यांचा परदेशातला मुलगा.
ज्याने हे घर काका काकूंसाठी घेतलं होतं. आपण सांगू त्याला की हे घर काही बरोबर नाहीये, आम्हाला इथे नाही राहायचंय. काका म्हणाले, "अगं काय बोलतेस तू? आपल्या काळजीसाठीच त्याने आपल्याला इथे पाठवलंय ना, काही त्रास होऊ नये म्हणून, सगळ्या सोयी-सुविधा आपल्याला मिळाव्या म्हणून आपण इकडे आलो आहोत आणि आता त्यालाच नाही सांगायचं? काय कारण सांगशील त्याला? हे सगळं कोणीतरी आहे असं?" काकू विचारात पडल्या आणि म्हणाल्या, "सांगू त्याला सगळं खरं-खरं आपण." निखिल सगळं शांततेत ऐकत होता. या सगळ्यामध्ये निखिलचा काहीच दोष नव्हता आणि त्याला तर कळत पण नव्हतं की काय घडतंय हे सगळं आणि हे दोघं नक्की कशाबद्दल बोलताय. पण घडत असलेल्या प्रसंगांवरून त्याला लक्षात येत होतं की जे काही घडतंय ते काही चांगलं नाही वाटत आहे. काका काकूंना म्हणाले, "अगं खरं-खरं सांगायचं म्हणतेस सुजयला, त्याचा विश्वास तरी बसेल का अशा गोष्टींवर?" काकू म्हणाल्या, "तो तिकडे बसलाय, त्याला कशाची भीती? आपल्याला काय त्रास होतोय, काय भास होताय हे आपण त्याला सांगू आणि निघून जाऊ. त्याला जो काय विचार करायचा आहे तो करू द्या, नंतर त्याला आपच कळेल." काका काही बोलले नाही. त्यांनी निखिलकडे बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं, याच्या मनात आता प्रश्नांचं वादळ उठलं असेल आणि हा नक्कीच घाबरला असणार. निखिल खूप शांत होता आणि तितक्यात दारावर फक्त टाक टाक असा आवाज आला आणि कोणीतरी पैंजण घालून परत पळत गेलं असं जाणवलं. काका काकू निखिल सगळेच बिथरले. पण निखिलने समजूतदारपणा दाखवत एकदम म्हणाला, "काही नसेल, हे टॉवर रिकामं आहे ना, हवेमुळे दरवाजा वाजला असेल, बाकी काही नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका." का माहीत का? पण निखिलला त्यांची काळजी वाटत होती. फक्त स्वतःचा विचार न करता तो देखील त्यांचा विचार करत होता. त्यांना काहीच होऊ नये असं त्याला मनापासून वाटत होतं. इतक्या लवकर तो कसा त्यांचा विचार करायला लागला हे त्यालाही नव्हतं कळत. तो मनातल्या मनात विचार करत होता की कदाचित याच कामासाठी देवाने आपल्याला इथे पाठवलं असेल. तो काकूंना म्हणाला, "काकू, देवाजवळ दिवा लावा आणि मस्त चहा करा बरं." असं ऐकल्यावर काकूंना थोडं शांत वाटलं. आधार मिळाल्यासारखा वाटला आणि त्या आत गेल्या. निखिल काकांजवळ आला आणि त्यांना म्हणाला, "काका, हे काय आहे नक्की? काकू कशाबद्दल बोलताय? मला देखील जाणवतंय की काहीतरी विचित्र घडतंय. काय आहे नक्की हे?" आज सकाळी ऑफिसला निघालो होतो, तर एक माणूस प्रचंड घाबरलेल्या अवस्थेमध्ये लिफ्टमध्ये होता. त्याला देखील काही ना काही त्रास होतोय. आत्ता मी खालून येत होतो, तर एक कुटुंब घर सोडून चाललं होतं. आधी 4 कुटुंब राहत होती. आता तर फक्त 3च राहिली. काही सांगायचं आहे का तुम्हाला? काका म्हणाले, "अरे काय सांगणार? आम्हालाच माहीत नाही काय नक्की हे. आम्हाला येऊन पण 15च दिवस झाली आहेत रे." तो बिल्डर सुजयला म्हणाला होता की 90% घरं विकली गेली आहेत आणि बाकी पण पटापट विकली जात आहे. म्हणून मग त्याने पण लवकर हे घर विकत घेतलं. पण या बिल्डिंगमध्ये कोणीच आलं नाही अजून. जेव्हापासून आलो आहोत, हिला या टॉवरमध्ये विचित्र आवाज येत आहेत. कोणीतरी सारखं लक्ष ठेवणे किंवा सोबत आहे असं वाटतं. सतत कोणीतरी मागे फिरतंय असा तिला भास होतोय. काय आहे मलाच कळत नाहीये आणि ह्या परिस्थितीचं काय करावं मला काही कळत नाहीये रे. तू आलास आणि आम्हाला असं वाटलं की सुजयसारखंच कोणीतरी आमच्यासोबत राहायला आलं. आणि हे सांगता सांगता काकांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. निखिल सगळं ऐकून घेत होता, पण उपाय काय करावा आणि नक्की काय आहे हे त्याला काहीच कळत नव्हतं. तो म्हणाला, "काका, मी आहे तुमच्यासोबत." असं म्हणून दोघं स्वयंपाकघरात चहा प्यायला गेले. ते आत जात असतानाच दार आपोआप उघडलं आणि परत बंद झालं. हे काही चांगलं घडत नाहीये हे या दोघांच्या लक्षात आलं. ते दोघे आत गेले आणि सगळ्यांनी मिळून चहा घेतला. थोडं वातावरण शांत झालं, पण तरी देखील तितकंच गंभीर होतं. सगळ्यांनी थोडा वेळ गप्पा मारून जेवणं केली आणि सगळीजण झोपायला गेली. निखिल काकूंना सांगत होता, "काकू, काळजी करू नका. मी आहे. काही वाटलं तरी मला लगेच आवाज द्या हां. मी येईन लगेच." काकू होकारार्थी मान हलवून आतल्या खोलीत जायला निघाल्या. निखिल तितक्यात त्यांना म्हणाला, की "तुमच्या दोघांची काही हरकत नसेल, तर मी सुजयच्या खोलीत झोपू का? कारण आपल्या खोल्या लांब आहेत आणि तुम्ही जर मला रात्री आवाज दिला, तर मला लक्षात येणार नाही. मी जर इकडे झोपलो, तर मला सहज आवाज येईल." तसं काका-काकू दोघंही म्हणाले, "ठीक आहे, झोप तू सुजयच्या खोलीत." म्हणून काकूंनी त्या खोलीचा दरवाजा उघडला. निखिलला आता प्रश्न पडायला लागला होता, की आपण या खोलीत झोपायचा योग्य निर्णय घेतोय ना? त्याला खूपच टेन्शन आलं होतं. पण त्याला माहीत नव्हतं, की येणारी रात्र ही त्याच्यासाठी खूप भयावह, भीषण आणि भयानक ठरणार आहे. काकूंनी खोलीचा दरवाजा उघडला आणि निखिलला म्हणाल्या, "तुला पण रात्री काही वाटलं तर आम्हाला आवाज दे हां, घाबरू नको."
निखिलने त्यांना सांगितलं, काका काकू तुम्ही निर्धास्त झोपा, मी आहे ना. सुजयच्या खोलीची रचना साधारण अशी होती की आत शिरताना दरवाजाच्या अगदी समोर डाव्या हाताला लागून एक माणूस झोपू शकेल असा भिंतीला लागून पलंग होता. पलंगाच्या उजव्या बाजूला खिडकी होती. त्या खिडकीला लागून एक कपाट होतं. खिडकीसमोर एक टेबल होता आणि खोलीच्या आत शिरताना बरोबर उजव्या हाताला जी भिंत होती तिथे लाईटचे बटण आणि तिथेच एक आरसा होता जो बरोबर टेबलच्या मागे होता, म्हणजे खिडकीच्या बरोबर समोर. निखिल सुजयच्या खोलीत शिरला आणि तो अशा भयाण जागेत शिरत होता याची थोडी देखील कल्पना त्याला नव्हती. काका काकू देखील त्यांच्या रूममध्ये गेले. निखिल दरवाजा बंद करून रूमच्या आत शिरला. तितक्यात त्याला असा भास झाला की दरवाजा कोणीतरी अजून घट्ट बंद केला आणि तसा त्याला आवाज देखील आला. निखिलला वाटलं की काका काकूंच्या रूमचा आवाज आला असेल, पण असं नव्हतं. त्याच्याच रूमचं दार कोणीतरी घट्ट बंद केलं होतं. निखिल लाईट बंद करून पलंगावर आला. तो मोबाईल बघत होता. तितक्यात त्याला भास झाला की कोणीतरी तिथून चालत गेलं. त्याने मोबाईलच्या स्क्रीनच्या उजेडात बघायचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच दिसलं नाही. त्याने इकडे तिकडे बघितलं. निखिल प्रचंड घाबरला. पैंजणांचा आवाज तसाच परत आला होता. इकडे तिकडे बघून निखिल परत मोबाईल बघायला लागला. त्याला परत तसाच भास झाला आणि ह्या वेळेला थोडी अंगाला कोणी बाजूने गेल्यावर जशी हवा लागते तशी हवा त्याला लागली. त्याने पटकन मोबाईलचा फ्लॅशलाईट लावला आणि बघायला लागला. त्याला परत काहीच दिसलं नाही, पण त्याने कपाटावर बघितलंच नव्हतं. दिवसभराचा तो थकला होता आणि त्याला थोड्याच वेळात गाढ झोप लागली. निखिल खूप गाढ झोपला होता. भयाण शांतता पसरली होती. कसलाच आवाज नव्हता. रात्रीचे साधारण 2 वाजले होते आणि अचानक निखिलला थोडासा भास व्हायला लागला. कसला भास होतोय त्याला काहीच लक्षात येत नव्हतं. त्याच्या कानाला थोडी थोडी सारखी गरम हवा लागत होती. निखिलला काहीच कळत नव्हतं की कसली गरम हवा आहे आणि तिथेच का लागते. त्याला जाग यायला लागली आणि त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपल्याच बाजूला झोपून किंवा बसून श्वास घेतंय. जसा आपण श्वास सोडतो तेव्हा त्यातून गरम हवा येते ना, तशीच हवा त्याला लागत होती. आणि श्वासाचा आवाजही त्याला यायला लागला होता. अगदी रागात कोणीतरी दात ओठ खाऊन जोरजोरात श्वास घेतंय असं त्याला वाटत होतं. श्वासाचा वेग जास्त होता आणि वाढत देखील होता. ही कल्पना फारच भयावह होती. ही कल्पनाच निखिलला करवत नव्हती की आपल्या बाजूला कोणीतरी झोपलंय किंवा बसलंय. कोण आहे माहीत नव्हतं आणि इतक्या बाजूला आहे की त्याचा श्वास सरळ त्याच्या कानाला लागत होता. तो फारच घाबरला. त्याच्या अंगाला घाम फुटायला लागला. अंगाला प्रचंड थरथर की कोण असेल आपल्या बाजूला. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. त्याने पांघरून घट्ट डोक्यावरून घेतलं आणि त्याच्या आत तो पूर्ण चालला गेला. त्याने मोबाईलचा फ्लॅशलाईट लावला आणि चादरीतून बाहेरच्या दिशेला तो चमकवायला लागला आणि त्याला जे दृश्य दिसलं त्याचा त्याने विचार पण केला नव्हता की असं काही असेल. त्याच्या बाजूला उजवीकडे उशीला अगदी चिकटून एक बाई बसली होती आणि तिचा श्वास त्याच्या कानाला लागत होता. त्याला पांघरुणातून आणि बाहेरच्या बाजूला केलेल्या फ्लॅशलाईटमुळे फक्त आकृती दिसत होती. लक्षात येत होतं की साडी नेसलेलं कोणीतरी बसलंय. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की आपण काय पाहतोय. असं आपल्या बाजूला कोण बसलं असं आणि इतक्या रात्री. त्याला खूपच घाम फुटला होता. देवाचं नाव मनात जोरजोरात घेणं सुरू होतं. ती आकृती अगदी तिथेच होती आणि हलायचं काही नाव घेत नव्हती. श्वास तसाच त्याच्या बाजूला जोरजोरात सुरू होता. निखिलला काय करावं काहीच कळत नव्हतं. त्याने ठरवलं की आपण पांघरून एकदम जोरात काढायचं आणि तिथून उठायचं पटकन. तसं त्याने देवाचं नाव घेतलं आणि मनातल्या मनात 1, 2, 3 असं म्हणाला आणि ताडकन तिथून उठला. त्या आकृतीच्या दिशेने तो बघायला लागला तर तिथे कोणीच नव्हतं. तो इकडे तिकडे मोबाईलचा लाईट फिरवायला लागला. कोणीच नव्हतं. त्याने पळत जाऊन रूमचा लाईट लावला आणि त्याला कोणीच दिसलं नाही.
त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. काका काकूंना सांगावं की नाही याचा प्रश्न त्याला पडला होता. पण त्याने त्यांना न सांगण्याचा निर्णय घेतला की ते उगाच काळजी करतील आणि आपल्याला पण भास झाला असेल तर, असं त्याला वाटलं. पण त्याच्या मनात प्रश्न सुरू झाला की कोण असेल तिथे बसलेलं आणि का बसलं असेल? आपल्याला भास झालाय का? पण भास नव्हता तो. खरंच कोणीतरी तिथे होतं. कशात आपण अडकून गेलोय असं त्याला वाटायला लागलं. काही केल्या त्याला चैन पडत नव्हती आणि डोक्यात तेच तेच विचार आणि टेन्शन. तो घाबरत घाबरत हळूहळू पावलं टाकत पलंगाजवळ आला. देवाचं नाव घेणं सुरूच होतं. डोक्याला हात लावून तो पलंगावर बसला आणि ढसाढसा रडायला लागला की त्याच्यासोबत काय सुरू आहे. निखिल खूपच घाबरला होता. खूप रडत होता. रडून रडून त्याचे डोळे सुजले आणि रडता रडता आपल्या सगळ्यांना जशी झोप लागते तशी झोप त्याला लागली. पण त्याला झोप लागल्यानंतरच्या अगदी थोड्याच वेळात तो जसा पलंगावर झोपला होता, अगदी तसंच्या तसं. काहीच फरक नाही. तशी त्याच्यावरती साधारण 3 फुटांवर एक बाई अधांतरी हवेत लटकलेली होती. निखिलला भास झाला आणि त्याने खाडकन डोळे उघडले. लाईट सुरूच होते. डोळे बघता क्षणी त्याला हवेत ते विचित्र असं काहीतरी दिसलं. कुठली तरी बाई वर लटकलेली. तो घाबरून जोरजोरात ओरडू लागला, आ आ आ कारण लाल साडी नेसलेली बाई जी त्याला पार्किंगमध्ये दिसायची, तीच बाई हवेत वर होती आणि अगदी बरोबर त्याच्यावर. पण त्याला जे वाटायचं की मान मोबाईलमध्ये असते, तर तसं काहीच नव्हतं. त्या बाईला मुंडकंच नव्हतं. त्यामुळे तो खूपच जास्त घाबरला. काहीतरी विचित्र त्याला दिसत होतं. अर्धवट कापलेलं शरीर आणि ते सगळं विचित्र. काका काकू निखिलचा आवाज ऐकून पळत पळत त्याच्या दारापर्यंत आले आणि ते दार उघडायचा प्रयत्न करायला लागले. पण दार काही केल्या उघडेना. ते पण बाहेरून ओरडायला लागले, निखिल निखिल काय झालंय? कशाला ओरडतोय? काय झालंय? कोण आहे आतमध्ये? निखिल झटापट करायला लागला तिथून उठायची आणि पळायची. पण त्याचा पाय सारखा खाली एका पिशवीला लागत होता आणि त्यात जड असं काहीतरी होतं, कडक एकदम. त्याच्या लक्षात आलं की त्या बाईच्या हातात जी पिशवी असायची पार्किंगमध्ये, ही तीच पिशवी असेल. निखिल झटापट करतच होता आणि बाजूला सरकत सरकत तो पलंगावरून खाली पडला आणि उठून तो पळत पळत दाराकडे गेला. दार काही केल्या उघडत नव्हतं. काका काकू पण बाहेरून दार उघडायचा प्रयत्न करत होते. दार काही केल्या उघडतच नव्हतं. निखिलने मागे वळून पाहिलं तर ती बाई तिथे नव्हती. त्याने दुसरीकडे पाहिलं तर ती बाई कपाटावर जाऊन बसली होती आणि तिच्याकडे बघून निखिलला अजून जास्त भीती वाटायला लागली. कारण तिच्या हातात तिचंच मुंडकं होतं, पूर्ण रक्ताने माखलेलं. निखिलला लक्षात आलं की ती जी पिशवी तिच्या हातात असायची त्यात तिचं मुंडकंच असायचं. त्यालाच ती बाई दिसायची, कारण सिक्युरिटी काकांना पण ती दिसत नव्हती. निखिलने जोर लावून दार उघडलं आणि समोर काका काकू त्याला उभे दिसले. काकू एकदम म्हणाल्या, काय झालं? निखिलने फक्त कपाटाकडे हात दाखवला आणि काका काकू ते बघून पुरतेच हादरले. त्या कपाटावर त्यांना पण बाई दिसली. ती बाई ओरडून ओरडून सांगायला लागली, निघून जा, निघून जा इकडून, तुम्हाला कोणी सांगितलं होतं इकडे यायला? आणि ती अचानक तिथून गायब झाली आणि निखिल एकदम बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याच्यासोबत इतकं काही भयानक घडलं होतं की त्याचा सगळाच त्राण निघून गेला होता. काका काकू एकमेकांकडे बघत होते आणि हे काय घडलं याचा विचार करत बसले. काकांनी थोडं पाणी आणून निखिलच्या चेहऱ्यावर मारलं. निखिल शुद्धीत आला आणि काका काकूंना बघून ढसाढसा रडायला लागला. तिघेही हॉलमध्ये जाऊन बसले. निखिलने घडलेलं सगळं काका काकूंना सविस्तर सांगितलं आणि काका काकूंच्या डोळ्यात पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या पण डोळ्यात खूप पाणी आलं की त्यांच्यामुळे निखिलला हे सगळं सहन करावं लागत होतं. पण या सगळ्यांमध्ये कदम काका काकूंचा देखील काहीच दोष नव्हता, ना त्यांच्या मुलाचा. काका म्हणाले, हे हे नक्की काय घडतंय? इतकं का घडतंय? इतकं भयानक आम्ही कधीच विचार केला नव्हता. याचा सुगावा कसा लागेल आणि कारण कसं कळेल ते देखील माहीत नाही. काकू म्हणाल्या, अहो कारण जरी कळलं तरी आपण काय करू शकणार आहोत? इतके पैसे मोजले आहेत आपल्या मुलाने आणि आपण कुठे अडकून बसलोय हो? निखिल म्हणाला, पण पण काहीतरी निर्णय घ्यावा लागणारच आहे. तुमची इच्छा असेल तर मी सुजयसोबत बोलतो. त्याला मी सगळं समजावून सांगतो की काय घडतंय हे भयानक. इतकं काय घडलंय काका काकू? तो समजून घेईल हो तुम्हाला. काका काकूंनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. थोडा वेळ अजून गेला. सगळे शांत झाले आणि तितक्यात घराचा दरवाजा धाडकन उघडला आणि पैंजण घालून कोणीतरी बाहेर पळत गेलंय असं त्यांना भास झाला. काका काकू आणि निखिलला कळलं की ती बाई पळत पळत बाहेर निघून गेलीये.
सकाळ झाली आणि सगळ्यांचं नॉर्मल जगणं सुरू झालं होतं. निखिल म्हणाला, मी खाली जाऊन दूध घेऊन येतो, आपण चहा घेऊया, असं म्हणून तो खाली जायला लागला. लिफ्टजवळ पोहोचला, पण लिफ्ट बंद होती. लिफ्टच्या डक्टमधून जोरजोरात धाड धाड आवाज येत होते. तो जिन्याने खाली जायला लागला. खाली जाता जाता त्याला असं दिसलं की 4थ्या मजल्यावरचं अजून एक कुटुंब घर सोडून जात आहे आणि तेच लिफ्टमध्ये सामान चढवत होते. निखिलला तोच माणूस दिसला जो त्या दिवशी लिफ्टमध्ये घाबरलेल्या अवस्थेत होता, ज्याची लिफ्ट अडकून पडली होती. निखिल थांबला आणि त्याने त्यांना विचारलं, का हो साहेब, तुम्ही घर सोडून का चालले? आत्ता तर इथे आले आहेत ना राहायला तुम्ही, आणि 4 कुटुंबांपैकी एक कुटुंब आधीच गेलंय आणि आता तुम्ही पण चाललात? तर त्या कुटुंबातला तो माणूस म्हणाला, बस झालं, आल्यापासून काही ना काही सुरू होतं, भास होते तोवर ठीक होतं. आता सरळ ती मुंडकं नसलेली बाई घरात फिरायला लागली आमच्या. काल रात्री घरात येऊन धमकी देऊन गेली की निघून जा इथनं. माझ्या लहान मुलीला उचलून धरलं होतं तिने. निखिल म्हणाला, तुम्हाला पण दिसली? निखिल घाबरला होता खूप. तो माणूस म्हणाला, तुम्हाला पण म्हणजे? तुला पण दिसली का? निखिल हो म्हणाला आणि घडलेलं सगळं त्यांना सांगितलं. तो माणूस म्हणाला, बाप रे, हे खूप वाईट आहे. जीवावर बेतायला नको कोणाच्या. आता बिलकुल म्हणजे बिलकुल नाही थांबणार आम्ही इथे. फसलो आहोत आपण. असं म्हणून तो माणूस सगळं सामान पटपट भरायला निघून गेला. निखिलला लक्षात आलं की हे सगळं तीच बाई करते जिने काल रात्री त्याला पण पछाडलं होतं. निखिल पटपट जिन्याने उतरत खाली जायला लागला आणि त्याच्या कानाशी एकदम आवाज आला, निघून जा, निघून जा इथून. निखिल खूपच घाबरला आणि पळत पळत जिना उतरून तो खाली निघून गेला. तो पळत पळतच दूध घ्यायला गेला. तो दूध घेऊन आत येत होता तितक्यात त्याला ते 4थ्या मजल्यावरचे निघत होते असं दिसलं. आणि निखिलला पहिल्या दिवशी झाडाखाली बसलेला म्हातारा पुन्हा दिसला आणि तो म्हणत होता, अजून एक कुटुंब चाललं, बरं झालं, निघून जा इथून. स्वतःचा जीव प्यारा असेल ना तर सगळ्यांनी निघून जा इथून. ही जागा चांगली नाहीये. त्या बिल्डरने फसवलंय तुम्हाला. अरे, या जागेवर घर घेऊन फसवलंय तुम्हाला. निखिल त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि त्यांना विचारायला लागला, बाबा, काय आहे नक्की हे? तुम्ही असं का बोलताय? काय आहे हे सगळं? तुम्हाला माहिती आहे का काय घडतंय इथे सगळं ते? निखिलने सगळ्यांसोबत जे जे घडलं ते सगळं त्या म्हाताऱ्याला सांगितलं. निखिलचं बोलणं ऐकून तो म्हातारा म्हणाला, हे असंच होणार. अतृप्त आत्मा आहे ती. आणि त्या दिवशी तू ज्या माणसाला घराचा पत्ता विचारला त्याला देखील माहीत होतं की इथे काय काय घडतंय, या टॉवरमध्ये काय काय घडतंय त्या माणसाला माहिती होतं. पण मी तुला नाही सांगू शकत कारण बिल्डरने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. निखिल त्यांना म्हणाला, तुम्ही कोण आहात आणि बिल्डिंग कशी काय चुकीच्या जागी उभी आहे? सांगा ना, तुम्हाला काय माहिती आहे का? तो माणूस कोण होता ज्याने मला पत्ता सांगितलं? सांगा, सगळं सांगा. इथे लोकांचे जीव धोक्यात आहे आणि त्या बिल्डरला कोणी सांगणार नाही. शपथ, कुणीही सांगणार नाही. तुम्ही आम्हाला प्लीज ती माहिती द्या. देवाशपथ आम्ही सांगणार नाही हो. आता कोण खरं उरलंय त्या बिल्डिंगमध्ये सांगायला? अगदी 2 कुटुंब? निखिलचं पोट तिडकीने विचारणं आणि इतर लोकांच्या काळजीपोटी म्हातारा माहिती सांगायला तयार झाला. म्हातारा म्हणाला, मी डोम आहे. निखिलने विचारलं, डोम म्हणजे? म्हातारा म्हणाला, स्मशानात काम करणारा माणूस. स्मशानाची काळजी घ्यायचो मी. लोकांचे अंत्यविधी करणे आणि बाकीची कामं मी करायचो आणि राहायचो पण मी स्मशानातच. अरे, ही बिल्डिंगच चुकीच्या जागी उभी आहे रे. निखिल म्हणाला, म्हणजे नक्की काय? म्हातारा म्हणाला, अरे, इतकं सांगून पण नाही कळलं तुला? ही बिल्डिंग स्मशानावर उभी आहे. निखिल हादरलाच. बिल्डरला जागा दिसली, स्वस्त होती, केली बिल्डिंग उभी त्याने. बिचाऱ्या लोकांना पण माहीत नव्हतं, घेतली घरं त्यांनी या टॉवरमध्ये. पण ज्यांना या भागाची माहिती होती त्यांनी कुणीच घर नाही घेतलं इकडे. मी त्या स्मशानात राहायचो जिथे हे टॉवर उभं आहे आणि म्हणून पण घरं विकली जात नाही इथली. पण ज्यांना माहिती नव्हतं ते आले आणि फसले. आणि तुला ज्याने पत्ता सांगितला तो माझाच मुलगा होता. पण त्याला जादूटोणा करण्याची सवय लागली होती स्मशानात. प्रेतं आली की तो मुद्दाम करायला लागायचा. एक दिवस त्याच्याच अंगलट आलं आणि तो पण जादूटोण्यात गेला. पण त्याची वृत्ती काही सुधारली नाही. लोकांना जाणून बुजून अडकवणं आणि त्रास देणं हे त्याने मेल्यावर पण सुरू ठेवलं. निखिलला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तो एकदम म्हणाला, पण मला का दिसला तो? म्हातारा म्हणाला, साधी भोळी माणसं दिसली
आणि जे सहज फसतील असं त्याला वाटलं की तो त्यांना बरोबर दिसतो आणि फसतात अशी लोक. निखिल म्हणाला, मग ती बाई कोण आहे जी सगळ्यांना त्रास देते? म्हातारा म्हणाला, ती नाही त्रास देते, तुम्हीच तिच्या जागेत आला आहात. तिचा काय दोष बिचारीचा, मारून टाकलं तिला आणि आणून टाकलं इथे. निखिल हबकला, म्हणजे बाबा? म्हातारा म्हणाला, अरे नवीन नवीन लग्न झालं होतं तिचं, गरीब घरची होती बिचारी. जास्तीचा हुंडा देत नव्हते तिच्या घरचे, पैसेच नव्हते बिचाऱ्यांकडे, तर कुठून देणार ना. म्हणून मारून टाकलं तिच्या सासरकडच्या माणसांनी तिला. सरळ 2 तुकडे केले. मानेपासून शरीर पूर्ण वेगळं. इतके क्रूर होते ते. आणि घेऊन आले तिला, ज्या रात्री तिला मारलं त्याच रात्री जाळायला. जास्तीचे पैसे देऊन माझ्या पोराकडून त्यांनी हे काम करून घेतलं. जाळलं तिला तसंच. कोणाला कानोकान खबर नाही. मी कामाला नाही म्हणालो होतो, पण माझ्या पोराने हे काम पैशांसाठी केलं. आणि ती माणसं संतापात एकमेकांशी काय बोलत होती हे मी सगळं ऐकलं, म्हणून मला कळलं. निखिल म्हणाला, मग मग त्या माणसांचं काय झालं? त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना? म्हातारा म्हणाला, तिने त्यांना एक एक करून मारलं. त्या घरातल्या सगळ्या लोकांना तिने मारलं. घेतला तिने तिचा बदला. आणि माझ्या मुलाला पण मारलं तिने. कारण त्यानेच तिला जाळलं होतं ना. माझं घर पूर्ण संपलं त्यामुळे. पण तुम्हाला जर तुमचा जीव प्रिय असेल तर इथून निघून जा. ती आत्ता सध्या तुम्हाला फक्त धमकावते. पण काही दिवस जर अजून इथे थांबलात तर ती तुम्हाला देखील संपवेल. निघून जा इथून. निखिल म्हणाला, तुम्हाला पण ती बाई दिसते का आणि तुमचा मुलगा? म्हातारा म्हणाला, हो दिसतात ना. त्यांचं सगळं मीच बघितलं आहे ना, त्यामुळे मला पण दिसतात. निखिल म्हणाला, मी पटकन वर जातो बाबा, घरी जातो. त्या बिचाऱ्या काका काकूंना इथल्या कसाट्यातून बाहेर काढतो. त्यांचा काही दोष नसताना त्या बिचाऱ्यांना त्रास होतोय हो. असं म्हणून निखिल पटपट पळत वर गेला. काका काकूंना सगळं समजावून सांगितलं की नक्की प्रकरण काय आहे. ही जमीन स्मशानाची आहे आणि त्यावर हे टॉवर नंबर 17 उभं आहे. ती बाई कोण आहे, तिच्यासोबत काय घडलंय, सगळं सगळं त्याने काका काकूंना सांगितलं. काका काकू खूपच घाबरले सगळं ऐकून. आणि काकू म्हणाल्या, आपण सुजयला फोन करू आणि सगळं समजावून सांगू आणि घर सोडू लवकर. आणि त्या बिल्डरवर केस करूया. सगळे पैसे परत पाहिजे आपल्याला. फसवलंय त्याने आपल्याला. काका म्हणाले, आत्ता आपण इथून निघूया. आणि सुजयशी मी बोलतो, सगळं मी समजावून सांगेल त्याला. इथून निघण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. निखिल म्हणाला, हो आपण इथून लगेच निघूया काका काकू. जितकं शक्य असेल तितकं सामान घेऊ आणि निघू. काकू निखिलला म्हणाल्या, निखिल, अरे बेटा, ते जे एकटं कुटुंब उरलंय ना, त्यांना पण सगळं सांग रे. आणि त्यांना पण निघायला सांगित ना. निखिल त्यांच्याकडे 5व्या मजल्यावर सांगायला गेला आणि त्यांचं दार वाजवलं तर दार उघडंच होतं. आणि आतमध्ये सगळं कुटुंब खाली एका कोपऱ्यात घाबरून बसलं होतं, वर छताकडे बघत. तर ती बाई त्यांच्याच खोलीत वर कपाटात बसलेली होती. आणि तितक्याच जोरात ओरडली, निघून जा, निघून जा इथनं, निघा. तितक्यात निखिलने सगळ्यांना बाहेर काढलं. तो जोरात ओरडला, चला चला चला, आपल्याला ही बिल्डिंग सोडावी लागणार आहे. सगळं कुटुंब घरातून बाहेर निघालं. ते प्रचंड घाबरलेलं होतं आणि रडत होतं. निखिलने त्यांना सगळा प्रकार समजावून सांगितला आणि खाली जायला सांगितलं. तो पळत वर गेला आणि काका काकूंना घेऊन लिफ्टने खाली गेला. सगळी बिल्डिंग सुनसान आणि ओसाड वाटायला लागली होती. आणि सिक्युरिटी काकांपासून सगळ्यांनीच ती बिल्डिंग आता सोडली होती. त्या बाईचं काय होईल माहीत नाही, पण सगळे आता त्या स्मशानभूमीतून आणि त्या बाईच्या तावडीतून सुटले होते. निखिल, काका काकू यांनी देवाचे आभार मानले आणि परतीच्या दिशेने ते निघाले. अशा रीतीने टॉवर नंबर 17 ही भयकथा समाप्त झाली आहे. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.